विशेष सत्कार मैदान व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली असे पंकज भोईर सत्कार मूर्ती आपण आहात. आपला सन्मान होणार आहे. पुढे येऊन आपण सन्मान स्वीकारणार आहात. सन्माननीय सत्कार मूर्ती पंकज भोईर पुढे येऊन आपण आपला सन्मान स्वीकारणार आहात आणि हा सन्मान होणार आहे. अर्थातच सन्माननीय आदरणीय दिलीप शेठ अर्थात छोटम शेठ भोईर साहेबांचे सुपुत्र राहुल शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. एवढा मोठा सन्मान आपला केला जातोय. चला पंकज भोईर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पंकज भोईराचा सन्मान या मैदानासाठी सकाळच्या 6 वाजल्यापासून 2 ते 3 दिवस अहोरात्र मेहनत घेतली म्हणून आज कमल चषक फलाला आलाय. त्याचं एकमेव कारण ज्यानं मैदानाची पाहणीशा केली मैदानाची पूरक माहिती घेण्याचे पंकज भोईर याचा सन्मान मिलिंदजी
प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. कबड्डीचा नाद आहे रे एकदम कडक. तर बघूया क्षणाक्षणाला उत्कंठा वाढल्या या क्रीडा नगरीतील प्रत्येक मनामनाला आणि मातीच्या कणाकणाला उत्कंठा लागली आहे. कमल चषक कुणाच्या गावात. सिद्धार्थ ठाकूरला ऑफर आहे प्रत्येक गुणा 100 रुपयाचा पारितोषिक. महेश ठाकूर धन्यवाद. पुन्हा एकदा चढाईसाठी घेऊन वलतोय मैदानावर. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालंय. हर्ष घरत हा सुद्धा सितारा ठरलाय. देवानी सलवाना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु झिजेल तो चमकेल. तर या रात्रीचा या मैदानाचा हिरा कोण होईल पाहणं रंजक ठरतोय. हर्षल घरात चढाईसाठी मैदानात. हो हो 1 गुण प्राप्त करतोय. दिनेश विवेश ठाकूर आणि संकेत म्हात्रे एका चढाईत 3 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही मैदानावर आहे. आणि अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर 1 चा 2 चा सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. सिद्धार्थ ठाकूर पुन्हा एकदा चढाईसाठी भल्या भल्यांचा काढतोय धूर. अड्ड्यावर धावतोय जावा मथुर. एकीकडे कबड्डी शर्यतींचा नाद, खरी कबड्ड्यांचा नाद, तर दुसरीकडे बैलगाड्या शर्यत. अनेक बैलगाड्या शर्यत शौकीन याच विभागामध्ये आहेत, परंतु सिद्धार्थ ठाकूर रसिकांच्या गळ्यातील ताईत होईल का आज मैदानावर. 13-3 3-13 10 गुणांची आघाडी भेंडकल संघाकडे. नेरळ संघ अजून वेल बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. अंबिका मलेघर जय भवानी वाशीपेन. ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार मातृछया कुर्डूस जय हनुमान बोरी. जय तयात राहायचं आहे. जय हनुमान उचेडे संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. आपला गौरव चिन्ह अर्थात सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. वर्सोईवासी ला जवाब खेळी दोन्ही संघाकडून. उचेडे संघाला नक्कीच कमी भासते, अर्थातच जयेश गावण या खेळाडूची. विवेश ठाकूर संकेत म्हात्रे या मैत्रीकडून या दोस्तांकडून एक ऑफर आहे 3,000 रुपये. भेंडकल संघ हर्ष घरात ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त करा, 1000 रुपये घेऊन जा. विवेश ठाकूर संकेत कडून. उचेडे संघ चला आपला सन्मान चिन्ह गौरव चिन्ह घेऊन जायचं आहे. ओमकार या लवकर. ला जवाब ही खेळी 21-3 काय आघाडी घेतलेली आहे भेंडकल संघानं. आपल्या होम मैदानावर खेळी करतोय. आज आम्ही ठाकूर मैदानाच्या बाहेर असला तरी त्याची कमतरता मात्र कमी पडू दिली नाहीये. पूर्ण भरीव कामगिरी भेंडकल करून पाहण्यात येते. भेंडकल संघाचे कोपररक्षक पाहिले तर जाणकार खेळाडू मिलिंद पाटील सर असतील आणि मनीष पाटील. ही जोडी A1 जोडी मित्रांनो भेंडकल संघाची विसरून जमणार नाही, ज्यांच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवून सोडली असे हे खेळाडू. सन्मान केला जातोय उचेडे संघाचा. मी विनंती करतोय प्रशांत पाटील सरांना आपल्या शुभ हस्ते आपण उचेडे संघाचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. उचेडे संघ
चला अंबिका मलेकर धन्यवाद धन्यवाद. जय भवानी वाशी. सामनाधिकारी सामना चालू करून घ्या. नैतिक ठाकूर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. खेळत आहात धन्यवाद. उगवत्या सिताऱ्याला आता मात्र संधी दिली आहे भेंडकर संघाचा आशेचा किरण. या खेळाडूंना संधी देत चला. उद्या जर हे खेळाडू आज जर एक सक्सेसफुल रेड मारली तर उद्या प्रॅक्टिस साठी हाच खेळाडू पाहिला येईल. बघा संधी दिली सोनं केलंय. टाळ्या होऊन जाऊ द्या अशा खेळाडूंसाठी मित्रांनो. भेंडकर संघाचा उद्याचा भविष्य आहे ते मित्रांनो. उद्या प्रॅक्टिसला सर्वांच्या आधी हा खेळाडू येईल. संधी देत चला. कारण जिल्हास्तरीय स्पर्धेत संधी मिळते ना त्याच्यासारखा आनंद नवीन खेळाडूंसाठी काय असेल. तुम्ही विभागीय कबड्डी खेळत असाल परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेत जेव्हा 1 पॉइंट मिळतो ना ओहो काय कोपरा रक्षक आहे. गुणाल चमकलाय मैदानात. पुन्हा एकदा या खेळाडूचा वापर केला जातोय. सकारात्मक दृष्टिकोन अर्थात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड 100 क्रॉस केलंय. प्रयत्न करेल. आई वडिलांना सुद्धा त्याचा अभिमान वाटेल की माझा मुलगा छान खेळी खेळते. बघा वादल होतंय तयार. स्वागत आहे. जयत येत राहायचं. मातृछाया कुरडू जय हनुमान बोरी मैदानावर ग्राउंड नंबर 1 वर. दिला शब्द माघार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही. चला सामनाधिकारी सामना चालू करून घ्या. हो 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 एका चढाईत 2 गुण प्राप्त करतोय नेरळ कर्जत. उरण तालुका म्हटलं तर गणेश क्लब उरण बोकडवीरा संघ तर दुसरीकडे नाव घेतलं जातं नवकिरण भेंडकल संघ. हे संघ निश्चितच पाहायला मिळतील उरण तालुक्यातील. रायगड जिल्ह्यात कोठेही स्पर्धा असू द्या कोणत्याही तालुक्यात असू द्या मग ती महाडला असू द्या सुधागड मध्ये असू द्या हे दोन्ही संघ हजर होत असतात उरण तालुक्यातील. मग भेंडकल संघ असेल की गणेश क्लब बोकडगुरा एवढ्या लांबून हे संघ उपस्थित होत असतात. डू ऑर डाय. खरं या मरो सिच्युएशन मध्ये प्रयत्न छान मात्र शृंखला पडली आहे. प्रयत्नांशी परमेश्वर अशा तऱ्हेने फायनल विसल झालेली आहे. भेंडकल संघ पुढच्या फेरीत दाखल होते. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा. नेरळ संघ आपण सुद्धा छान केलेला आहात. योगेशजी भगत आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. अर्थातच नेरळ संघ पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. या स्पर्धेला 5 वाजता आपण हजेरी लावलेली आहात. असा हा डिसिप्लिन मेंटेन करणारा असा हा शिस्तबद्ध संघ मी नेरळ संघाचं नाव निश्चितच घेईन. चला नेरळ संघ या आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे. एक जबरदस्त खेळी आपण केलेली आहात. नेरळ कर्जत या स्पर्धेत आपण सहभागी झालात. 5 वाजता आपण आलेला आहात एवढ्या लांबून. स्वागत आहे तुमचं. सन्माननीय योगेशजी भगत या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला सन्मानित केलं जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे.